मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 5.4 संभाव्यता या प्रकरणातील पाहणार आहोत। यापूर्वी आपण याच सराव संचावर आधारित सोडवलेल्या उदाहरणांचा सराव केलेला होता। आज प्रत्यक्ष सराव संच 5.4 मधला प्रश्न क्रमांक दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा या 4 प्रश्नाची तयारी करणार आहोत। यापूर्वी आपण प्रश्न पहिल्याच्या बाबतीत पाहिलेलं होतं। आज आपण दुसरा प्रश्न सोडवायला घेतलाय की 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा। पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे ही पहिली घटना आहे। दुसरी घटना आहे पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे आणि तिसरी घटना आहे की पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे। तर या 3 घटनांची संभाव्यता आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। यासाठी नमुना अवकाश की 2 फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश आपल्याला कसा लिहायचा याविषयी आपण माहिती घेतलेली आहे यापूर्वी। म्हणजे पहिल्या फाशावर 1, दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3 असं करत करत पहिल्यावर 6, दुसऱ्यावर 6 या पद्धतीनं नमुना अवकाशातील घटकांची संख्या ही असणार आहे 36। आपण यापूर्वी हा भाग अभ्यासलेला होता। मग याचा नमुना अवकाश आपण या ठिकाणी लिहिला की नमुना अवकाश S बरोबर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 नंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 नंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6 नमुना अवकाशातील घटकांची संख्या जर आपण मोजली तर ही संख्या असणार आहे 36। मग आता पहिली घटना पाहू की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे। घटना A काय आहे की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे। म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालेल, कमीत कमी 10 असावी। मग घटना A पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे। यापेक्षा जास्त असली तरी चालेल, म्हणजे 10 पेक्षा जास्त असली तरी आपल्याला ती घ्यायची आहे, फक्त 10 पेक्षा कमी नको। आणि म्हणून A बरोबर कोणत्या कोणत्या अंकाची बेरीज 10 येते, 10 पेक्षा जास्त येते पहा। इथं 3 आणि 6 9 इथपर्यंत कोणत्याही अंकाची बेरीज 10 येत नाही। 1 2 3 सुरुवातीच्या 3 लाईन मध्ये। नंतर चौथ्या लाईन मध्ये पहा, इथं 4 आणि 6 10 ही बेरीज 10 येते आहे। नंतर या 5व्या लाईन मध्ये 5 आणि 5 ही बेरीज 10 येते आहे। नंतर तिसऱ्या लाईन मध्ये 6व्या लाईन मध्ये 6 आणि 4 10, 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12, 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी सर्व अंकाची बेरीज ही 10 किंवा 10 पेक्षा जास्त येते। याच्या अगोदर जर आपण पाहिलं 5 आणि 4 9, 5 आणि 3 8, 5 आणि 2 7, 5 आणि 1 6, इथं 5 आणि 4 9, 4 आणि 4 8, इकडं वरच्या भागामध्ये मात्र या चौथ्या लाईन मध्ये फक्त शेवटच्या अंकाची बेरीज 10 येते। आणि म्हणून नमुना अवकाशामधील घटकांची, या घटना A मधील घटकांची संख्या येईल 4 6, नंतर येईल 5 5, नंतर 5 6 इथं पण येईल, नंतर येईल 6 4, नंतर 6 5 आणि 6 6। एकूण या घटनेमध्ये घटकांची संख्या 1 2 3 4 5 आणि 6। नंबर ऑफ A बरोबर मिळतो आपल्याला अंक तो 6 की A या संचातील, A या घटनेतील घटकांची संख्या ही मिळते 6। आता या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे आणि म्हणून P ऑफ A सूत्र माहिती आहे आपल्याला की A या घटनेची संभाव्यता
बरोबर ए या घटनेतील घटकांची संख्या, ए घटनेतील घटकांची संख्या, ए घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या, नमुना अवकाशातील घटकांची संख्या। आणि मग इथं नंबर ऑफ ए, आपण शॉर्ट मध्ये हे सूत्र पाहिलंय की काय आहे की नंबर ऑफ ए बरोबर पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस। मग ए या घटनेतील घटकांची संख्या किती आहे? 6 आहे, ही संख्या 6 आहे। छेदामध्ये नंबर ऑफ एस 36 आहे आणि मग बरोबर हे येईल बरोबर 6/36 आणि आता या 6 ने 36 ला भाग जाईल, 6 1 6 6 6 36। मग ही जी संभाव्यता आली पी ऑफ ए बरोबर नंबर ही संभाव्यता काय आली तर 1/6। ए ही घटना काय होती की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे आणि मग त्या घटनेची संभाव्यता मिळाली 1/6। आता दुसरी घटना काय ते पाहू आपण। पहिल्या घटनेची संभाव्यता लक्षात आली का? आता दुसऱ्या घटनेतील घटकांची संख्या पाहू किंवा दुसरी घटना आपण अभ्यासू। दुसरी घटना आहे पहा की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे। घटना ए काय आहे की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे। पहा बरं मग या नमुना अवकाशामध्ये अंकाची बेरीज 33 कुठे सापडते का? जास्तीत जास्त बेरीज आहे 6 + 6 12, एवढीच हायेस्ट आहे, यापेक्षा बाकी सगळंच कमी आहे। म्हणून घटना बी जी आहे की या घटनेमध्ये एकही घटक असणार नाही, हे आपल्याला लक्षात आलं, कारण जास्तीत जास्त बेरीज किती आहे 6 आहे। म्हणून घटना बी की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे। मग असा एकही घटक आपल्याला या ठिकाणी मिळत नाही, इथं हा एम्प्टी सेट येईल, रिक्त संच येईल। म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 0 आणि आता बी या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, म्हणजे बी या घटनेतील घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या। नंबर ऑफ बी किती मिळालं 0 आहे, छेद नंबर ऑफ एस ते 36 आहे, याच्यात बदल नाही। इथं नंबर ऑफ एस बरोबर 36। मग 0/36, 36 न 0 ला भाग दिला तर 0 चा भाग जाईल, म्हणजे ही संभाव्यता किती आहे 0 आहे। अशी जी घटना असते याला अशक्य घटना असं म्हणतात, की असं असूच शकत नाही की 2 फासे टाकले असता पृष्ठभागावरील अंकाची बेरीज किती येईल तर 33 येईल। तर बी घटनेची संभाव्यता आपण या ठिकाणी काढली। आता सी या घटनेची संभाव्यता काढू। घटना सी काय आहे पहा, आपण पाहू। घटना सी दिलेली आहे की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे। पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्यापेक्षा मोठा असणे, दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे। तर बी बरोबर काय येईल आता बघा, पहिल्यापेक्षा
दुसऱ्या भाषावरील अंक मोठा असणे, आपण याला पुन्हा करून घेऊ. पहा इथं 1 1 दोन्ही सारखे आहेत. इथं 1 2 हा मोठा आहे. दुसरा 1 3 1 4 1 5 1 6 पहिल्यापेक्षा दुसरा मोठा आहे. नंतर इथं 2 1 येणार नाही, कारण पहिल्यापेक्षा दुसरा लहान आहे. दुसरा हा पहिल्यापेक्षा लहान आहे. इथं दुसरा दोन्ही सारखेच आहेत, हे येणार नाहीत. 2 3 2 4 इथं दुसरा मोठा आहे. आपल्याला दुसरा मोठा असणारेच पाहिजे. मग इथं 3 3 येणार नाही, 3 1 येणार नाही, 3 2 येणार नाही, 3 3 येणार नाही, 3 4 3 5 3 6 नंतर 4 4 पण येणार नाही, 4 3 येणार नाही, 4 2 येणार नाही. मग काय येईल 4 5 4 6 नंतर इथं येईल 5 6 आणि इथं मात्र या शेवटच्या लाईन मध्ये मात्र एकही येणार नाही, कारण शेवटच्या लाईन मध्ये पहा की एकतर पहिल्यापेक्षा लहान आहे किंवा पहिल्या एवढा आहे. म्हणजे 6 इथं इथपर्यंत काय पहिल्यापेक्षा लहान आहे आणि इथं पहिल्या एवढा आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा मोठा नाही. म्हणून ते घटक कोणते आहेत बघा आता. 1 2 नंतर 1 3 1 4 1 5 1 6 नंतर 2 3 2 4 2 5 2 6 नंतर 3 4 3 5 3 6. इथं प्रत्येक अंक हा पहिल्यापेक्षा दुसरा मोठा आहे. नंतर 4 5 4 6 नंतर 5 6 हा लास्ट आहे 5 6. तर नंबर ऑफ इथं सी घटना आहे बरं का. याला नावं तुम्ही कोणतेही देऊ शकता. ए द्या, बी द्या, सी द्या घटनेला. इथं सी बरोबर. मग नंबर ऑफ सी बरोबर काय मिळालं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. नंबर ऑफ सी मिळालं 15. एकूण 15 घटक आहेत आणि म्हणून P ऑफ सी इज इक्वल टू सी या घटनेची संभाव्यता नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. तर सी किती घटक आहेत. सी आहेत 15 घटक, एस आहेत 36 घटक. इथं 3 भाग जाईल, 3 5 15 3 1 3 3 2 6 म्हणजे 5/12. P ऑफ सी सी या घटनेची संभाव्यता मिळाली 5/12. आता हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. आता प्रश्न क्रमांक हा 2 नंबरचा प्रश्न होता. आता 3 नंबरचा प्रश्न पाहू. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही नंबर 1 समसंख्या असणे, नंबर 2 संख्या 5च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता काढा. मग आता अगोदर नमुना अवकाश लिहू. नमुना अवकाश यस. किती येतील बरं यामध्ये घटक नमुना अवकाशामध्ये. एकूण घटकांची संख्या किती असेल. आता घटक तर 1 ते 15 पर्यंतच्या संख्या येतील. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सर्व अंक लिहावे लागतील आपल्याला. 12 13 14 आणि 15. नंबर ऑफ एस बरोबर किती येणार आहेत 15 येणार आहेत. गुड 15. आणि म्हणून आता घटना ए काय आहे पहा. घटना ए की समसंख्या असणे. घटना ए समसंख्या असणे. मिळालेलं तिकीट हे समसंख्या असलेलं असणार आहे. समसंख्या असणे. मग आता समसंख्या कोणत्या कोणत्या मिळू शकतील तर ए बरोबर ए हा संच लिहून काढू. आता ए मध्ये हे 2 4 6 8 10 12 14 या समसंख्या आहेत. म्हणून 2 4 6 8 10 12 आणि 14. एकूण किती घटक आहेत 1 2 3 4 5 6 7 घटक आहेत. नंबर ऑफ ए बरोबर किती 7. आणि मग P ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए या घटनेची संभाव्यता म्हणजे P ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस.
ए या घटनेतील घटकांची संख्या मिळाली आहे 7/15. आता इथं भाग जाणार नाही, हे असंच राहील 7/15. म्हणजे ए ही संभाव्यता, ए घटनेची संभाव्यता काय आली तर 7/15. आता घटना बी चा विचार करू. संख्या 5च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता. घटना बी काय आहे की संख्या 5च्या पटीमध्ये असणे, म्हणून घटना बी संख्या 5च्या पटीत असणे. आणि मग संख्या 5च्या पटीत असणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. या नमुना अवकाशामध्ये 5 आहे, 10 आहे आणि 15 आहे. तीनच संख्या आहेत, म्हणून 5, 10, 15. नंबर ऑफ बी या घटनेतील घटकांची संख्या 3 आहे, 5, 10 आणि 15. म्हणून पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. बी या घटनेतील घटकांची संख्या 3 आहे, छेद एकूण नमुना अवकाशातील घटकांची संख्या 15 आहे. म्हणून 3 ना आता 15 ला भाग देऊ. 3 1 3, 3 5 15. तर पी ऑफ बी या घटनेची संभाव्यता मिळाली 1/15. तर अशा रीतीनं हा दुसरा असणारा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवला. आता प्रश्न क्रमांक वास्तविक हा तिसरा प्रश्न आहे, पण आजच्या भागामधला पहिलेला हा दुसरा प्रश्न आहे. आता तिसरा प्रश्न आजच्या भागातला आणि सराव संच 5.4 मधला हा चौथा प्रश्न आता आपण अभ्यासू. अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. आणि म्हणून यस बरोबर किंवा नमुना अवकाश यस असं लिहू आपण इथं. नमुना अवकाश यस काय येईल पहा बरं. नमुना अवकाशामध्ये कोणते कोणते घटक येतील. अंकाची पुनरावृत्ती न करता, मग अंक येतील 23 पहिला अंक बरं का. पुनरावृत्ती केली तरी चालेल, मग तिथं 22 येईल पहिला अंक. पण इथं पुनरावृत्ती न करता सांगितलंय म्हणून 22 येणार नाही, 23. नंतर येईल 24, 4 नाहीच आहे इथं, मग काय येईल 25. 23, 25, 27, 29. नंतर 32, 35, नंतर 37, 39. नंतर पहा 52, नंतर 53, 57, 59. नंतर येतील 72, 73, 75, 79. नंतर येतील 92, 93, 95, 97. 99 येणार नाही, कारण मग अंकाची पुनरावृत्ती होईल. मग नंबर ऑफ यस नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती मिळते आहे तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. नमुना अवकाशातील घटकांची संख्या मिळाली 20. इथं लिहू आपण 20. मग आता घटना ए काय आहे. घटना ए की ती संख्या विषम असेल, ती संख्या किंवा मिळणारी संख्या विषम असेल, ती संख्या विषम असेल. मग विषम संख्या कोणत्या आहेत या मिळालेल्या संख्यापैकी ते शोधून काढायचं आहे. मग 23 आहे, आपण संचच लिहतो. काय आहे पहा 23 आहे. नंतर आहे 25, नंतर 29. आपण याच्यावरती खुणा करून घेऊ. 27 पण आहे, 27, 29. नंतर 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95 आणि 97. म्हणजे कोणत्या कोणत्या आता 29 पर्यंत लिहिले आपण. आता कोणत्या लिहायच्या तर 35, 37, 39, 53, नंतर 57, 59, नंतर आहे 73, नंतर येईल
75 पुढं 79 93 95 आणि 97 किती आहेत मोजून काढू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आहेत म्हणून नंबर ऑफ ए या घटनेतील घटकांची संख्या 16 आणि आता पी ऑफ ए या घटनेची संभाव्यता नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस ए या घटनेतील घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या मग ए या घटनेतील घटकांची संख्या किती आली आहे तर 16 छेद एकूण आहेत 20 इथं भाग जातो का दोन्ही अपूर्णांक दोन्ही संख्यांना 16 ला आणि 20 ला जातो कितीनं भाग जाईल दोन्ही संख्यांना 4 न गुड बरोबर सांगितलंय 4 चोक 16 4 पंचे 20 म्हणजे ही संभाव्यता काय आली पी ऑफ ए बरोबर तर 4/5 ए या घटनेची संभाव्यता मिळते आपल्याला 4/5 अगदी याच रीतीनं आता दुसऱ्या घटनेची संभाव्यता काढायची आहे की ती संख्या 5 च्या पटीत असणे हे पहिलं लक्षात आलं का तुमच्या ती संख्या विषम असेल एकूण 20 पैकी आपल्याला 20 पैकी किती मिळतात 16 मिळतात म्हणजे 4/5 आली आता बी या घटनेची संभाव्यता बी ही घटना काय आहे की ती संख्या 5 च्या पटीत असेल म्हणून आता बी घटनेतील घटकांची संख्या शोधायची आहे किंवा बी घटना आपल्याला संचाच्या स्वरूपात लिहायची आहे घटना इथं आपण बी करू घटना बी ती संख्या 5 च्या पटीत असणे मग आता ती संख्या 5 च्या पटीत आहे आणि म्हणून बी बरोबर 5 च्या पटीत यातल्या संख्या कोणत्या आहेत पहा 1 5 25 नंतर 5 35 नंतर इकडं 59 इथं 75 नंतर 95 ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्या इथं येतील मग 25 आहे 35 आहे नंतर 75 आहे आणि 95 आहे मग 25 35 75 आणि 95 म्हणून बी या घटनेतील घटकांची संख्या नंबर ऑफ बी 1 2 3 4 आहे म्हणून पी ऑफ बी या घटनेची संभाव्यता नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बी या घटनेतील घटकांची संख्या 4 आहे एस या संचातील घटकांची संख्या 20 आहे 4 1 4 4 5 20 1/5 म्हणून पी ऑफ ए काय मिळालं पहा पी ऑफ बी या घटनेतील संभाव्यता बी घटनेची संभाव्यता तर ती मिळाली 1/5 तर अशा रीतीनं आता आपण या ठिकाणी काय केलं की सराव संच 5.4 मधला प्रश्न क्रमांक 5वा सोडवला 4था सोडवला आता या सराव संचामधला हा शेवटचा प्रश्न आहे आणि तो अतिशय सोपा आहे की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढ म्हणून इथं काय येईल पहा की नमुना अवकाश यस बरोबर काय येईल 52 पत्ते तुम्ही याच्या कंसात नाही लिहिलं तरी चालेल नंबर ऑफ एस बरोबर येईल 52 कारण एकूण 52 पत्त्याचा कॅट आहे तो म्हणून पत्त्यांची संख्या 52 असणार आहे आता घटना ए काय आहे की एक्का मिळणे घटना ए एक्का मिळणे आता एक लक्षात घ्या की एकूण जे 4 प्रकार असतात 52 पत्त्यामध्ये उपप्रकार त्या प्रत्येक उपप्रकारामध्ये एक एक एक्का असतो मग 4 प्रकारात एक एक एक्का म्हणजे एक्कांची संख्या 4 आहे म्हणून ए बरोबर 4 एक्के मग तो बदाम असेल चौकट असेल किलवर असेल आणि इस्पीक असेल म्हणून 4 एक्के
म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती? ए या घटनेतील घटकांची संख्या किती? 4. आणि म्हणून पी ऑफ ए बरोबर ए या घटनेची संभाव्यता नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. ए या घटनेतील घटकांची संख्या 4 आहे. एस किती आहे? 52 आहे. 4 न भाग जातो का? 52 भाग. 4 1 4, 1 उरतो, 12 होतात. 4 त्रिक 12, 4 1 4, 4 1 4, 1 चा भाग गेला, उरला 1, 12 झाले. 4 त्रिक 12. म्हणजेच ए या घटनेची संभाव्यता काय आली? पी ऑफ ए बरोबर आले 1/13. आता अशाच पद्धतीनं राहिलेल्या या घटनेची संभाव्यता काढायची आहे. मग बी घटना काय? इस्पिक पत्ता मिळणे. घटना बी इस्पिक पत्ता मिळणे. इस्पिक पत्ता मिळणे. म्हणून बी बरोबर इस्पिकचे एकूण 13 पत्ते असतात. माहिती आहे आपल्याला. किलवरचे 13, बदामचे 13, चौकटचे 13 आणि इस्पिकचे 13. मग नंबर ऑफ बी या घटनेतील घटकांची संख्या 13, कारण 13 पत्ते इस्पिकचे असतात. म्हणून पी ऑफ बी या घटनेची संभाव्यता नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ बी किती? 13 छेद एस नमुना अवकाशातील घटकांची संख्या 52. इथं भाग जाईल. 13 1 13, 13 चौक 52. पी ऑफ बी बरोबर काय येईल? तर 1/4. तर आपण आता या ठिकाणी काय केलं की सराव संच 5.4 मधला प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 या 4 प्रश्नांची तयारी केली. अशा रीतीने हा सराव संच या ठिकाणी संपतो. आता तुम्हाला संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधले सर्व उदाहरणं सोडवता येणार आहे. त्यामुळं हा सराव संच पूर्ण करायचा आणि संकीर्ण प्रश्न संग्रह 5 याची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ते तुम्हाला आता सोडवता येणार आहेत. तर आज आपण काय केलं की संभाव्यता हे प्रकरण या गेल्या 4-5 भागामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलेलं आहे. आपण उद्याच्या क्लासमध्ये एक नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.